आम्हाला आरक्षण द्यावं, मी राजकारणाचा एक शब्दही बोलत नाहीये, मनोज जरांगे. निवडणूक लढवण्याबाबत पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली असून अंतिम निर्णय कोणताही झाला नाहीये. पण पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की 288 पाडायचे, असे वक्तव्य करत अनेक विषयावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या बांधवांची अचानक ठरवली आम्ही आपण बसूयात म्हणून. वेळ झाला, 1-2 घंट्याचा वेळ होता म्हणून घेतली. परंतु उगा गैरसमज पसरायला नको की आहे ते बांधवांनीच घेतली, बाकीच्या आमच्या मराठा बांधवातच गैरसमज पसरायला नको की आहेत तेवढीच घेतली, असं नाही. मी रात्रीच सांगितलं बैठक सुरू होतानाच अगोदर, आणि इथल्या बसलेल्या सगळ्यांना माहिती ते सगळेच बोलवा एकदा. आता आम्ही काय आणखी फायनल निर्णय कसलाच केलेला नाही. त्यामुळं पुन्हा एकदा एक बैठक होणार आहे अगोदर, आणि त्यानंतर घोंगडी बैठक होणार आहे. हा, एक खरं आहे की विधानसभेच्या 21 मतदारसंघाच्या बद्दल चर्चा झाली, परंतु अंतिम निर्णय आणखी समाजाला विचारून घ्यायचा राहिलेला. लढायचे 288 का पाडायचे ही अंतर्वलित बैठक होणार आहे. परंतु पुन्हा तेच सांगतो की गैरसमज नको कोणामध्ये, की जी रात्रीची बैठक झाली ती संपूर्ण मराठा समाज त्यामध्ये पुणे जिल्ह्यातला नव्हता. काही बांधवाला अचानक फोन करण्यात आले नाही स्थानिकांकडून, किंवा फोन केले असले तरी काही अडचणीमुळे येता पण नाही आलं. प्रत्येकाचे वेगळे कारण आहेत. एकदा सामुदायिक सगळ्यांची बैठक घेतली जाणार आहे. पुन्हा एक देवेंद्र फडणवीस साहेब कोणालाच काम करू देत, ना कोणत्या आमदाराला, ना कोणत्या मंत्र्याला, ना सगळ्या सोयऱ्यांवरती, ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, ना गोरगरिबाच्या प्रश्नावरती. त्याच्या मनाला पटल तेच करतो, त्याला जे वाटल ते करून घ्यायला लावतो. त्याच्याशिवाय नसता 2-4 ते आमदार भिडीत होती, मुंबईत बसलेले ते बिगर कामी, ते मराठ्यात फूट पाडायला सुरू करतो. आता त्यांनी एक अभियान राबवलं, एक दरेकर का कोण येते वरेकरच्या हाताने मराठ्यांमध्ये फुटा पाडायचा. देवेंद्र फडणवीस फक्त यासले चाळे करू शकतो, फुटा पाडणे, नसता मग जेलला टाकायच्या धमकीनं त्याच्याकडून माणूस घेणे. याच्यातून पुरतं भाजप संपवायला फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. पुरं भाजप संपणार. देवेंद्र फडणवीस द्वेषी माणूस आहे, मराठा द्वेषी माणूस आहे. त्याला इतका द्वेष आहे मराठ्यांचा की तो मिळूच देत नाही, आणि सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीचं कामही तो होऊ देत नाही. कारण त्यांनी धरले छगन भुजबळ. आता काय छगन भुजबळ पाठबळ देतोय, कारण सत्तेत देवेंद्र फडणवीस यांचे आहे, आणि त्या पाठबळातून सगळा जातीवाद पसरायचं काम, जाती तेढ निर्माण करायचं काम भुजबळच्या माध्यमातून फडणवीसांनी केलं. परवापासून 5 तारखेपासून गेवराई तालुक्यातून होणार आहे, बीड जिल्ह्यातला गेवराई तालुक्यातून उद्या त्याचा शुभारंभ आहे. पूर्ण राज्यभर प्रत्येक मतदारसंघात आम्ही त्या घोंगडी बैठका घेणार आहे, आणि तयारी करतोय मराठा समाज. सामान्य मराठा समाजाची लढाई, त्यामुळे सामान्य मराठा समाज सगळा बाहेर येणार. आता काय ज्याला गरज नाही, ज्याला पक्षाची आणि नेत्याची गरज आहे, तो नाही येणार बाहेर, कारण त्याला जातीची गरज नाही. कारण ती अवलादच राजकीय पक्षासाठी काम करणारे, गोरगरिबांसाठी, गोरगरिबांच्या लेकरांसाठी करणारे काम नाहीये. त्यांना पक्ष आणि नेताच मोठा व्हावा वाटतो, कारण ते पक्षाला नेत्यालाच बाप मानतात, जातीला ते बाप मानत नाही. ते नाही निघणार बाहेर. आणि जे जातीला मानतायत, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, तो सगळे बाहेर पडणार आहेत घोंगडी बैठकीला. सगळे कोणही घरात बसून राहणार नाही. यांच्यापेक्षा जास्त भरोसा होता कोणावर? यांचं काय कर हे सरकार. यांना कुठला तरी अधिकारी बोललाय प्रेसच्या माध्यमातून की गणेश उत्सव आहे, पितरपाठ आहे, कुठं दिवाळी आहे, मग पुढंच न्यावं लागतं. ते पुढे नेलं, मग मीडिया तर चालू होतं की ते डिसेंबर मध्ये जाणार आहेत, आणि त्यांचे काही नेत्याचे वक्तव्य व्हायचंच ना पुढे जाणार आहेत म्हणून, आणि ते नेऊ शकतात. इथं मराठी एक झालेत, मराठ्यांशिवाय निवडून येणं सोपं नाही. ते पुढेच नेणार आहे. जसं पंचायत समित्या, नगरपालिका पुढे नेल तर 15-20 वर्ष असं त्यांना ढकलीत नेणे पुढे. मराठी काय फुटत नाही, त्यांना ढकलीतच नेणे देवेंद्र फडणवीसांना. त्यामुळं आम्ही ठरवलेलं नाही. बघ डिसेंबर मध्ये राखीव जागांवरती आता तो बैठकीत निर्णय घेऊ आम्ही काय. पण आमच्या विचाराचा जो कोण असत त्याला निवडून आणायचं हे ठरलं, हे पक्क ठरले. काय ज्या 48-50 जेवढ्या काय जागा आहेत त्या सगळ्या मराठा समाज ताकदीनं निवडून आणणार, ताकदीनं. कारण प्रत्येक मतदारसंघात 90,000पेक्षा जास्त मतदान मराठ्यांचं. ते राखीव मतदारसंघ आम्ही सगळे काढणार, सगळे एकही जाऊ देणार नाही. पण अनेक नेते तुमच्याकडे राजकीय फायद्यासाठी केवळ येतील, म्हणजे तसं सुरू झालेत, लोक येत आहेत तुमच्याकडे राजकीय फायद्यासाठी, तुमच्याकडून आले नंतर त्यांना फायदा झाला तर मग काय समाजाचा फायदा? फायदा व्हायला दिलंच नाही, आणखीन फायदा करून आमच्या आपल्या जाते फुकट अंतरवली येऊन ते फायदा काय? त्याचा काहीच फायदा झाला नाही. ते येतोय आता, येऊ नको म्हणू शकत नाही मी त्याला. अंतरवलीत आल्याच्या नंतर, आणि तेव्हा आला तरी काय आमच्या तोट्याचा नाही. त्यांना त्यांच्या घराने पुढे येऊ द्यायचं नाही. त्यांचे 3 द्यायचं उमेदवारी एक, त्यांना इकडे 3 पक्ष इकडे 3 पक्ष द्यायचं एक.
राहिलेले 2 येतात आणि माझ्यापाशी कमी येते. आता आम्ही काय करावं म्हणलं, मी काय सांगू तुम्ही काय करावं. मग ते सांगते तिथून पुढे जाऊ द्या म्हणे, ते घरानं चांगलं नाही, त्यापेक्षा तुम्ही कोणी दिला तर आम्ही त्यालाच निवडून आणतो. त्या अंधारातून असेच फाईट होणार आहे. आता जसं लोकसभेला झालं, मराठ्यांचे नेते आणि ओबीसीचे पण काही नेते अंधारातून फुल चालले, तसंच होणार आहे. कारण जितकी चूक आहे ज्या ज्या मतदारसंघात, जर लढायचं ठरलं तर समाजाला विचारलं जाणार आहे त्या मतदारसंघात यापैकी कोण द्यायचं. लय उताड आलाय त्यांना, लय काय सांगावं तुम्हाला. बरं, आता याच्यामध्ये असं होईल, महायुती आणि महाविकास आघाडी दोनच प्रमुख प्रस्थापित हे राहतील, तर त्यांच्यात अनेक बंडखोर निर्माण होतील आणि वेळी तिकीट मिळत ते तुम्हाला अप्रोच होतील, त्यांचं काय करणार? नाही, आम्हाला जरी आले तरी आमचा शेवटी समाज निर्णय बंद केला. करा मोबाईल. मालक हा समाज आहे, मी नाहीये. त्यामुळे ते ठरवलं जाणार आहे समाजाकडूनच, कोण द्यायचं आणि काय करायचं. समाजाला विचारलं जाणार आहे इच्छुक, जितके इच्छुक आहेत मतदारसंघात महाराष्ट्रातल्या, ते समाजाला विचारलं जाणार इतके जण आहेत, यातला कोण एक जण द्यायचं. कारण गुलाल टाकणारा समाज, कोणी दुसरा फुटून आलेला किंवा असा नाही, गुलाल टाकणारा समाज. समाजाला प्रथम प्राधान्य कोणाला द्यायचं सांगा. आता त्याच्यात असं होणार, औरंगाबादलाच एक मागच्या वेळेस दुर्दैवाने तसे अगदी हाणामारीवर वेळ आली होती, तसं होऊ नये त्यासाठी काहीतरी करावं लागेल. इच्छुक अनेक असतात, आपल्याला माहितीये, गटतट होतात, पण तिकीट सर्वांना हवं असतं. ते कसं मॅनेज करणार, ते खूप अवघड होईल. टास्क आहे तुमच्या समोर. चालू असतं, नाही त्याला काय त्रास, चालू असतंय. मोठा बलाढ्य समाज आहे, उली दिली प्रत्येक इच्छुक असतो, उली दिली वाद होते तर घरात होते, त्यात काय. पण एकदा जर सांगितलं, हे बघा तुम्हाला फरकच सांगतो सरळ, इथं अशी पद्धत आहे सध्या मराठा झालेला एकदा उमेदवार दिला, किती अपक्ष उभा राहील, किती भांडणं कर, त्याला मोजलं जाणार नाही. समाज एक तर पिसनाट चालणार मतदानात. त्यामुळं इथं आता मिळेपर्यंत तर होणारच, ते होणार, त्यात साहजिक आहे. ते प्रत्येकातच होतं, पक्षातही होतंय, कुठेही होतंय. आणि आम्ही त्याच्यात नवीनच, मला तर यातलं जास्त माहित पण नाही राजकारणातलं. पण समाज गोरगरीब 80% मराठा समाज एका बाजूला आहे. कोणत्या नेत्याला घेत नाही, कोणाच्या दहशतच येत नाही. तो मतदान करणार म्हणजे करणार सांगितलेल्या माणसाला. मग ते जो कोण इच्छुक आहे, भांडणं करणार, त्याने अशाच उड्या आणायचं आणि संपून जाणार, समाजाच्या विरोधात गेला. 280 म्हणजे आता लढायचं ठरले आता. त्यासाठी तर म्हणलं मी मोगाच, जर लढायचं ठरलं तरचे हा विषय. सध्या जरी आम्ही बैठका घेतोय, आरक्षणाच्या बाबत पण घेतोय आणि ती सुद्धा बघतोय आम्ही ते काय, परंतु बैठकच झाली नाही आमच्या. 29ला होणार होती, पण ते डिसेंबर मध्ये निवडणुका गेल्या, आम्ही पुढे ढकलली. कारण आम्ही आमची रणनीती नाही कळू देणार. जर आमच्या रणनीतीवर सरकारला काम करायचं असलं, विशेष करून देवेंद्र फडणवीसांना, तर आम्हाला आमचे डाव ओळखून देऊन चालणार नाही. म्हणून आता ज्यावेळेस तारखा डिक्लेअर होत्या, त्याच्या अगोदर 4 ते 8 दिवस एक बैठक घेऊ राज्यातली, आणि त्या बैठकीत ठरवू समाजाला विचारून लढायचे का पाडायचे. कारण त्या बैठकीला खूप लोक असणार आहेत, 20-22 लाख मराठा समाज एकत्र येणार आहे त्या दिवशी. कधी बैठक आहे? नाही, यांच्या निवडणुका तारखा झाल्या सांगतच नाही. यांचाच घ्यावा वाटायला लागलाय मला. हो ना, ते काय आता मग असं झालंय सध्या. आंबेडकर साहेब म्हणले त्या दिवशी माझं आणि देवेंद्र फडणवीसचं खोटं भांडण. मी म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांचा माणूस, तसं झालं ना त्याचा अर्थ. ते तिथून नांदेडला गेले, ते म्हणले शरद पवारचा माणूस. लगेच दुसरा नेता उठला त्यांचा, ते म्हणे हे काँग्रेसचा आहे, कुणी म्हणतो उद्धव ठाकरेचा आहे. अरे बाबा हो, इतक्या दिवस वर्षभर आंदोलन चालू शकत नाही माणूस कोणाचा असल्या, आणि ते बी तितक्याच लाखात लोक, आणि ते बोलतच नाहीत आरक्षणाच्या विरोधात. तर काय बोलू त्यांना? बोलून बघ म्हणा, मग दाखवतो का जेव्हा बोलून त्याला मी सोडत नाही. आता ते बोलतच नाहीत तर बळच काय बोलू? बळच भांडण विकत घेऊ? मी काय देवेंद्र फडणवीस बळच भांडण विकत घ्यायला? ते बळच भांडण विकत घ्यायला लावतो त्या छगन भुजबळला. मी नाही ना तसं करू शकत. मी पुन्हा या प्रेसच्या माध्यमात सांगतो, देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही, विरोधक पण नाही. वागण्याची पद्धत चांगली नाही, मराठ्यांचा द्वेष चांगला नाही. आरक्षण द्यावं, मला राजकीय भाषा बोलायची गरज नाही. आता त्यांचे बराळा सुरू होते 4-5 जण. मी राजकीय स्टेटमेंट करायला लागलो, मी राजकीय बोलायला लागलो. बोलत नाही. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका, राजकारणावर एक शब्द सुद्धा बोलत. पण तुम्ही नाही दिलं, तुम्ही तुमचं सगळं काढणार. राजकारणावर बोलणार म्हणजे बोलणार. जी अधिसूचना त्यांनी काढली ते 2012च्या कायद्यात दुरुस्ती करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं म्हणजे काय, की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला द्यायचं. म्हणजे त्याचं कारण पण तसंच आहे की त्याच्या सोयऱ्याचा आणि त्याचा व्यवसाय एकच, म्हणजे मराठा आणि कुणबी एकच. तो अध्यादेश पारित करायसाठी सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी दिले.
अधिसूचना काढली, पण देवेंद्र फडणवीस कामच करू देत नाही कोणालाच. ना आमदाराला बोलू देतोय. एक उदाहरण देतो तुम्हाला. परवा नाही 8-10 दिवसापूर्वी त्या भाजपाचे 5-7 आमदार माझ्याकडे आले होते. म्हणलं त्यांना समजून, मी सांगितलं त्यांना समजून सांगा तुमच्या देवेंद्र फडणवीसला, मला काय राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, आमचं आरक्षण दे म्हणून. ते गेले माघारीच नाही. मग तिथं अंगारा लिंबू वाटतं त्या सागर बांगल्यात. माणूस तिथे गेला का माघारीच येत नाही. तिकडे झेंडू कुंकड जातोय, काय करतोय काय मिळत लागत नाही. आणि प्रत्येकाला माघारी आली सांगत लागेल, प्रत्येकाला गेलेला. मग काय गळलिंबू देतो का आपण, टप्पूची टप्पू देऊ. अंगारा भावात लय देवेंद्र भाऊ इतका डेंजर आहे देऊ, लय देवेंद्र भाऊ डेंजर आहे. सागर बंगल्यावरचा माणूस खाली आलेला कामच करत नाही. ते आमदार आणखीन भेटले ना आम्हाला, काय करते काय, आमचा फोन उठला ना त्याला. ते परेशान आहेत. म्हणजे तो माणूस कामच करू देत नाही. त्यांच्या भाजपमधल्या आमदारांनाही वाटतं. जवळपास 40-42 आमदाराला त्यांच्या आजी माझी असं वाटतं की आपण देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगून मराठ्यांचं आरक्षण दिलं पाहिजे. पण ते तिकडे गेलं की शेच खुण माघारी येते का काय असं वाटायला लागलं आम्हाला. दुसऱ्या बारी ते नावच काढत नाही. त्यांना कळतंय ग्राउंडवर काय होणार आहे. ग्राउंडवर ते आमदार आहेत, देवेंद्र फडणवीस नाहीये, ग्राउंडवर ते आमदार आहेत. त्यामुळे ते सांगतात की यावेळेस खूप धिंगाणा होणार आहे, आपला राजकारणाचं करिअर खराब होऊ शकतं, म्हणून आपण समजून सांगू. ते समजून सांगायला जातात आणि माघारीच येत नाही. देवेंद्र फडणवीस सगळ्या सोयऱ्यांवरती त्यांना सुद्धा काम करू द्या. त्या आमदारांना ऐकून सगळ्या सोयरीची डबल व्याख्या लिहून नेली. पुन्हा काय काय बोलायचं ते बी लिहून नेलं, म्हणजे ध्यानात नाही राहून. एका आमदाराने त्याच्यात माझे उपमुख्यमंत्र्याचं पोरग आहे त्यांनी तर मोबाईलच रेकॉर्डिंगला लावला होता. ते म्हणला नाही ध्यानात राहिलं तर काय का, म्हणून ते शब्द रेकॉर्ड करून नेले. माघारीत नाही आला तेव्हा, तिकडेच आहे, फोन बी घेत नाही. कारण त्याचा मतदारसंघ 54,000 मायनस गेलेला. त्याला माहित आपला एक कार्यक्रम झाला आणि आम्हाला नाही दिला ना. मी सांगतो 113 घातलेच म्हणून समजायचं. तुम्ही आरक्षण नाही दिलं की 113 गेले देवेंद्र फडणवीस साहेब. बघू कोण कोणाची पाठपुरी होते बघू. फक्त मी आकडा सांगा नाही, कारण ते लय मोठे आणि तुम्ही गेल्यावर येते मीडियावाले गेले ते लय चाबरे येते. त्या आधी बघत येत मीडिया आहे का नाही का, आणि मीडिया गेला की चिटकलेच मला, रातभर झोपून देत नाही ते मला, लय येते ते. लय कटाळा आलाय हो त्यांना. कारण ते सांगते, मी मागे एकदा सांगितलं, जाऊ दे आज बी सांगतो, ते म्हणते लय खुशी आहे ते. एकाला पुढं आणताय म्हणे, एकाला संकेत आहे. मला गेल्या वेळेस आणलं म्हणे, यंदा मागं टाकलं, दुसराच आणला पुढं. असं करताय म्हणे, ते आमच्यातच दुखून देते म्हणे. अरे लय तक्रारी बेकार आहेत. मग मी आमचं जर ठरलं निवडणुकीचं कपाकप सांगणार आहे. अनेक गौप्यस्फोट आहेत तुमच्याकडे, तेच त्यांनी सांगितलंय म्हणून त्यांचेच लोक सांगतात ना हे काय करतो काय नाही. ओबीसीला बी कसं हाताखाली धरतो, ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो, ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो, आणि मग समाजाचं आंदोलन कसं भरकटतो. म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय, अशा ज्या कैकाडी समाजाचा आहे, राजपूत समाजाचा आहे, आता वडर समाजाचा सुद्धा आरक्षणाचा त्यांचा एक प्रश्न आहे. मग असं ते ऑटोमॅटिक ते जे बसतो ना त्याला नादी लावतो. आणि ते म्हणे आमचा समाज संपून टाकतो. लिंगायत समाजाचे मोठमोठे नेते येऊन ते सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्यांनी. मराठ्यांबद्दलही त्यांना तरच करायचं. जसं एका क्रांती मोर्चे 3 क्रांती मोर्चे केले त्यांनी, असं त्यांना हे आंदोलन करायचं. पण आपण लय नमुने पाहिजे. हो, आपण फुटत नसतो, त्याच्या पैशाची गरज नाही मला, त्याच्या पदाची गरज नाही. तूच घेऊन येईन टकोऱ्यावर तिकडे पद घेऊन येईन, नाही तिकडे दिवे घेऊन येईन. इथं समाज काय म्हणतोय, समाजाचा आक्रोश काय, हे माझ्या समोरचं ध्येय, आणि ते मी कडीला नेतो. आणि म्हणून ती येऊन सांगतात तुमच्यासारखं पाहिजे राव, हे काहीतरी वेगळा डाव टाकतात, नाही तर मग जेलला टाकेन म्हणतो देऊ. ते एक लय सांगतात बघा, जास्त मला तेल घराने जेलला टाकेन म्हणते. म्हणजे एखादी बिल्डिंग बांधली तरी म्हणते जेलला टाकेन, म्हणजे इतकं दौषित आहे. मग ते लोक पळून जाते त्याच्याकडे. एक पंढरपूरचं तसंच नेलं दौसून. ते चांगलं चाललं होतं, त्याचा कारखाना का काय घातला होते, त्याला म्हणले तो मग ती पिढाच लावली, पिढी काही पिढाच लावली म्हणे. ते मला दुसऱ्या दिवशी सकाळीच मी गेलो बाबा अजिबात तापत नको म्हणजे जातात. असे लई आहेत, शेकडे नाही. रातची येणारे ते इतकं घरानं करतात, रात असती गर्दी नसती, असं डोकं पिकी मला झोपून देत नाही. झोपलं तरी फोटो काढते, झोपले आणि तेच टाकी त्यांचे पेज. पण सांगितलेलं ते सोपं नाही हा दादा. आता मी नाही उघड करत ते, त्यांचं सांगितलेलं ऐकलं ना तर असं वाटतं खरंच असा नेता होणं. नेता असावा, पक्ष मोठा करणारा असावा, त्यांनी विकास काही करावा. काही वेळेस काही प्रश्न वरचीवर मारून नेले बी पाहिजे, नसतं होत. पण खुनशीपणा माणसांच्या बद्दल तुम्ही बळच लोक जमून नाही निवडून येऊ शकत हो.
तुम्ही बळ खाता, तुम्ही पत्रकार बांधव बळ चालल्यावर काय उपयोग आहे? किंवा एखादे बळच तुम्ही 100 नेते जमिले 7-8 तर माझे उपमुख्यमंत्री त्यांजवळ आता माझी फिजी असे धरून हे सगळे सगळे गळालेले प्राणी त्यांनी गोळा केले सगळे. आणि हे लोक मग ते नुसते चेहरे दिसते टप्पूचे टप्पू आहे. एक माझे उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री. त्याने नाही हो निवडणुका जिंकता येणार तुम्हाला. त्याने नाही, प्रेमानं मायानं तुमच्याकडे ते आले पाहिजे, मायानं आले पाहिजे. मग मात्र एक शिक्का मतदान चालतं. जसं की मला वाटतं त्यांना 106 आमदार निवडून दिले होते जनतेने. तसं तुम्ही लोकांच्या पोटात घुसा, लोकांचे तुम्ही कामं करा. तुम्ही कामं नाही करत. आता प्रचंड पाऊस झालाय मराठवाड्यात, हाल आहेत लोकांचे, हाल प्रचंड हाल आहेत. तुम्ही त्यांचे ताबडतोब पंचनामे करणार नाही. ही पीक पाणी काहीतरी बघा ते लफडं ते करणार, त्याला ते नीट नसतं, काही नसतं. झालं वाटलं शेतकऱ्यांचं 2-3 वर्षाचे तसेच पडलेत. आणखी तुम्ही तात्काळ नुकसान भरपाई नाही देणार. एक जणाच्या शेळ्या अशा मेलेल्या दाखवल्या, तशा लाईनीत टाकल्या. ही बघा ही परिस्थिती सोपी नाही. शेतात जनावर अडकलेत, हे बघणार नाहीत. त्यांना ताबडतोब सुविधा उपलब्ध करणार नाहीत. शेतकऱ्याला लाईट देणार नाहीत, पीक भाव देणार नाहीत, पिकाला भाव देणार नाहीत तातडीनं. पाण्याचे विदर्भात, खानदेशात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रातला काही वरचा भाग इकडे पाण्याचं उपलब्ध नाही करून देणार. कायमच्या सुविधा नाही देणार, कायमचं आरक्षण नाही देणार. हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मुळावर येऊन बसले. ते आमचे विरोधक नाही, शत्रू नाही, सत्य सांगितल्यामुळे त्याला लागत. ते काय करणार, तात्पुरतं नादी लावणार. तात्पुरतं पुढे ते 1500 रुपयांनी लाडकी बहिणीची योजना चांगली, ते पैसे आमचे येतात. ते लाडकी बहीण इथं बिस्किट पोडा घेतला तरी जीएसटी कटून जातो खपक्यास. आमच्याच पैसे येते. त्याने काय देवेंद्र फडणवीस काय वावर विकलं नाही, नागपूरचं नाव पैसे दिले नाहीत लोकांना. हे लोकांचेच पैसे येतात. ती चांगली घ्या, काय हरकत नाही. पण तुम्ही कायमचं का देत नाही? त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला म्हणजे तुमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे, ते दे ना. दाजी शेतात काम करतोय बांधाव, त्या दाजीच्या मालाला भाव पाहिजे. दाजी तरफडून चिखलात मारायला लागलाय. हे कधी बघणार तुम्ही? धनगरांना आरक्षण पाहिजे, मुस्लिमांना आरक्षण पाहिजे, हे कधी जाणार? आता हे लाडकी बहीण आणली त्या देवेंद्र फडणवीसनी, आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवाळीला ते डाळ किड्याने खाल्लेली, ते तेल पांढरं फगाट सगळं. त्याला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळं होत नाही. येणी तुम्ही जनता येड्यात नाही काढू शकत. बस झाला. शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय, 18 पगड जातीच्या लक्षात आलंय, आणि मराठ्यांच्या लक्षात आलंय, धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आलंय. हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस किती विचित्र माणूस जाणार. जर मराठ्याला आरक्षण नाही दिलं 113 जागेवर जाणार. तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी ही योजना आणली असं म्हणताय, पण ती मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना आहे आणि ती महायुतीने आणलेली आहे. मग तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस त्यांनाच टार्गेट करताय. आधी तुमच्यावर असा आरोप होतो की काही झालं की तुम्ही फक्त त्यांनाच टार्गेट करताय. दादा येड्यातले येड्याला कळत. देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या मागे, त्यांच्याशिवाय पान हलवू शकत नाही सरकारमध्ये. पान चांगल्याच्या पत्त्या गोल केल्यात त्यांनी. चांगले थोबाड बाहेर काढून त्याच्या भीतीपोटी मध्ये टाकून केसच करीन म्हणतो ते मध्ये मग नाही का आता लपलं काढे उकडून ते 13 वर्षाचं काय मी कोर्टातच आलोय. पुढं सापडाणं म्हणून ते त्यात काय संबंध नाही. महा काही नाही. ते देवेंद्र फडणवीसची शाळा आहे सगळी. तू यासाठी नेमलेली, हे केले नाही. मी थोडंच काय होणार आहे, मी हटणार नाही. मी जेलला जरी गेलो तरी हटणार नाही. तुझा दुमताच काढणार मी देवेंद्र फडणवीस, सोडणारच नाही. त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही साहेब. इथं काहीच एका मंत्र्याचं पान हलू शकत नाही, एका आमदाराचं सुद्धा नाही. एका पण ते मुख्यमंत्री असू द्या, कोणी पण उपमुख्यमंत्री कोणी असू द्या, करणारा तेच. गाडी बिघडली की फिटरच ते नीट करणारा. कोणचा नट कुंकड कोचिन भरोसाच नाही, पण गाडीच बिघडली. विचित्र माणूस आहे.